तुम्हाला एक नियम सांगतो, लोक काय म्हणतात याचा विचार सोडून द्या. तुम्ही काळजी कशाची करता माहिती आहे का? जास्त नाही चांगलं जर बोलायला जमलं तर लोक काय म्हणतील, त्याला भाषण आलंच नाही असं लोक म्हणतील ना. लोकांचा विचार सोडा. सुरुवातीचा काळ असतो ना प्रत्येकाचा, ज्या माणसाला मोठं व्हायचं आहे त्यांनी सुरुवातीच्या काळात लोकांचं नावं ठेवून घेणं सहज स्वीकारायला पाहिजे, सहज स्वीकारलं पाहिजे, मोकळ्या मनानं स्वीकारा. आणि हळूहळू ना लोक तुम्हाला नावं ठेवायचं बंद करतात, हळूहळू. कारण रोज तुम्ही तेच काम रिपीट करताय, लोक नावं त्याच कामाला कधीपर्यंत ठेवतील हो? नंतर नंतर नाही ठेवत लोक नावं. आणि एक लक्षात ठेवा, नावं ते लोक ठेवत असतात ज्या लोकांना तुम्ही केलेलं काम कधीच जमत नाही. नावं ते लोक ठेवत असतात जे तुमची बरोबरी कधीच करू शकत नाहीत. नावं ते लोक ठेवत असतात जो तुमच्यासारखा ब्रँड निर्माण करू शकत नाहीत. नावं ते लोक ठेवत असतात ज्याला तुमच्यासारखं होता येतच नाही, असे लोक नावं ठेवतात. आणि त्या लोकांसाठी आपण का मागं राहायचं? त्या लोकांचा आपण का विचार करायचा? त्या लोकांसाठी आपण का थांबायचं? म्हणून बोलणं सोडूच नका. जिथं एक प्रश्न एका पत्रकारानं एक प्रश्न विचारला होता सूरज चव्हाणला, तो रील स्टार सूरज चव्हाण आहे ना, त्याला एक प्रश्न विचारला होता पत्रकारानं की तुम्हाला फार कमेंट्स लोक घाण करतात, तुम्हाला काही वाटत नाही का? त्यानं उत्तर काय दिलं माहिती आहे? त्यानं उत्तर दिलं, लोकांनी केलेल्या कमेंट्स मला वाचायलाच येत नाही, मला वाचताच येत नाही. लक्षात ठेवा, सूरज चव्हाण कोणी एक गोष्ट शिका, लोक काय म्हणतात लोकांकडे लक्षच देऊ नका. दिसत असून कधी कधी आंधळे व्हा आणि कानं असून कधी कधी बहिरे व्हा. त्या लोकांकडे कधी लक्ष देऊ नका जे लोक तुम्हाला सातत्यानं नावं ठेवतील. तुम्ही तुमचं काम नेटानं करत राहा. एक दिवस त्या लोकांचे तोंड तुमच्या यशस्वी जीवनानं आपोआपच बंद होतील, तुमच्या यशानं त्यांचे तोंड बंद होतील. भाषण ही अशी गोष्ट आहे ना, थोडंसं सुरुवातीच्या काळात निलाजर व्हावं लागतं, लाज सोडून द्यावी लागते आणि बोलावं लागतं. एकदा लटकू द्या, पडू द्या, अडकू द्या, काही फरक पडत नाही, जसं आहे तसं बोला. आणि हे बघा, मी लिहून दिलेलं जशाला तसं नका बोलू. नाही नाही नाही, मी लिहून दिलेलं जशाला तसं नका बोलू, तुमचं मनानं बोला. तुम्हाला फक्त दिलंय मी ते लिहून, एक हिंट आहे की नाही? काही नाही आठवलं तर त्या मुद्द्यावर काय बोलू मला काय कळणार, मग सरांचं थोडंसं घेतो एखादं वाक्य आणि त्यात तुमचं वाक्य टाका. आणखीन फक्त विषय भेटला पाहिजे, कंटेंट भेटला पाहिजे, तुम्ही तुमचं वाक्य टाका, त्यात मनानं बोला. एक लक्षात ठेवा, चांगला वक्ता कोण? कुणाची तरी कॉपी करतो तो चांगला वक्ता कधीच होऊ शकत नाही. कुणासारखं तरी बोलण्याचा प्रयत्न करतो तो चांगला वक्ता कधी होऊ शकत नाही. आणि तो त्याचं स्वत्व लपवत असतो. दुसऱ्याची कॉपी करणारा माणूस मोठा होत नसतो, त्याचं स्वत्व लपवत असतो. चांगला वक्ता कोण असतो? जो पोटातली गोष्ट पोट तिडकीनं ओठावर मांडत असतो, तो चांगला वक्ता असतो. ज्याचं बोलणं लोकांना समजत असतं, ज्याचा शब्द न शब्द लोकांच्या काळजापर्यंत जात असतो, तो चांगला वक्ता असतो. त्याच्यासारखं बोलायचंय मला, त्याचा ब्रँड तू पुन्हा एकदा मोठा करतोयस, तुझा नाही. आणि एक नियम लक्षात ठेवा, तुम्ही जसे बोलत राहाल ना तुम्ही आपोआपच तुमचाच ब्रँड निर्माण करत असता. जसं तुमचं आहे तशी तुमची शैली, स्वतंत्र शैली आपोआप निर्माण होते. रामदास आठवलेंची शैली वेगळीच आहे, ते त्यांच्या भाषेत बोलतात. राज ठाकरेंची शैली वेगळीच आहे, ते त्यांच्या भाषेत बोलतात. इंदोरीकर महाराजांची शैली वेगळीच आहे, ते त्यांच्या भाषेत बोलतात. त्यांनी स्वतःचं स्वत्व जपलं, ते कुणाची कॉपी नाही करत. कुणाची तरी कॉपी करून आपल्याला कधी सिद्ध होता येत नाही. तुम्ही दुसऱ्याचं अनुकरण करून जर बोलत असाल तर तुम्ही दुसऱ्याचंच नाव अधिक गडद करताय. लोक तुम्हाला असं ओळखतील, अरे ते आमक्याची कॉपी नाही का करत, तो त्याचा व्हिडिओ पहा, म्हणजे आमक्याची कॉपी करतोय त्याचंच नाव मोठं होतंय, याचं नाव नाही मोठं होत. जसं आहे तसं ॲज इट इज व्यक्त व्हा. आणि ट्राय याच्यामध्ये बघा, प्रयत्नावर प्रयत्न करत राहा. ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्नावर प्रयत्न. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, एडिसननं किती प्रयोग केले लाईटचा शोध लावण्यासाठी? 1000. मग यश जे आलं ना त्याला, ते 1000व्या प्रयोगाला आलं. मग 999 प्रयोग
999 प्रयोग वाया गेले का? नाही. 999 प्रयोग वायाला गेले नाही. जरी यश हे 1000व्या प्रयोगाला आलेलं असलं तरी 999 प्रयोग तो करतच होता म्हणून 1000व्या प्रयोगाला यश आलं. कितीही वेळा अपयश आलं ना तुम्हाला, तुमच्या व्यवसायात असो, तुमच्या करिअरमध्ये असो, कितीही वेळा आलं ना तरी अपयश जे आलं ना ते वायाला गेलेलं नसतं. ते एक अनुभूती देऊन गेलेलं असतं, ते एक अनुभव देऊन गेलेलं असतं. पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा प्रयत्न करा. साधं माझं उदाहरण सांगतो. भाषण कला प्रशिक्षण क्षेत्रामध्ये मला प्रॉफिट काहीच नव्हतं. मी सेवा म्हणूनच करत होतो, काही उपयोगच वाटत नव्हता. शिकवत होतो लोकांना, अतिशय तुटपुंजा फीसमध्ये शिकवत होतो. मला वाटत होतं यात करिअर होईल की नाही बुवा, पण सोडायचं तर नाही. मी ते सोडलंच नाही. माझ्या समवेत अनेक लोकांनी ट्राय केला. महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज वक्त्यांनी हा क्लास सुरू केला आणि बंद केला. अनेक दिग्गज वक्त्यांनी म्हणतोय महाराष्ट्रातल्या. मी तो बंदच केला नाही. एक माणूस आला काय, 2 माणूस आला काय, माझं शिकवणं चालूच होतं. एक दिवस मला यश आलं. आता महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपचं भाषण कला प्रशिक्षण म्हणून माझंच मानलं जातं. मी बोलतो याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही गुगलला विचारा, यूट्यूबला विचारा, महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपचे भाषण कला प्रशिक्षण कोणाचे. यूट्यूब माझं नाव पुढं करेल, गुगल माझं नाव पुढं करेल. त्या वक्तृत्वाच्या मुळाशीच गेलो म्हणून त्यावर 2 पुस्तकं प्रकाशित केले मी. वक्तृत्वाची साधना भाग 1 आणि भाग 2. नंतर ॲपही आहे. ॲपही तुम्ही ते ऑनलाईन परचेस करू शकता प्ले स्टोरवरून. इतकं भांडवल की भाषण शिकणाऱ्यांसाठी इथंच जर प्रयत्न केले ना सातत्यानं तर इथं माझ्याकडे भरपूर आहे. त्याला पुन्हा कुठं इकडं तिकडं भटकायची अजिबात गरज नाही. मी कालही बोललो असेल कदाचित. मला एक जणांनी प्रश्न विचारला की तुमच्या प्रशिक्षणाला येऊन जर मला भाषण नाही आलं तर गॅरंटी काय सांगा. प्रशिक्षणाला आलो, बसलो आणि मला जर 3 दिवसात भाषण नाही आलं तर गॅरंटी काय देता. मी गॅरंटी दिली, माझ्या प्रशिक्षणात नाही आलं तर जगात कुठंच तुला भाषण येणार नाही. मी इतकं सोपं करून देतोय ना तुम्हाला, इतकं सोपं करून सांगतोय ना की तुम्ही मी दिलेलं काहीच नाही बोललात तरी चालेल, तुमच्या मनानं बोला. आणि तेच भाषण असतो. म्हणून तर पहिला विषय कुठला घेतला तुमचा, मी कसा घडलो. पहिलाच तुम्हाला आतून बोलता यावं, नंतर तुम्हाला स्क्रिप्टकडं. मग स्क्रिप्टकडं आलं की आज आता स्क्रिप्टवर जरा जास्त भर आहे. आज असे मुद्दे सांगतो तुम्हाला, 3 मुद्दे सांगतो. त्या 3च मुद्द्याला पकडून माणसाला बोलता आलं पाहिजे.